चला आवरा लवकर, सरांना जेवण करायचं. थांबा, कॉफी घेऊन जा. कॉफी उस्तर आपली कोणतून करून घेऊ शकतो वेळच आहे. कॉफी कॉल सेंटरवरती जी आपली कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे. यापूर्वी आपण 116 लोकांना ताब्यात घेतलं होतं आणि या सर्वांना जो टेक्निकल किंवा लोकलचा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट पुरवणारा जो मुख्य इथला आरोपी आहे फारुक, त्यालाही ताब्यात घेतले, त्याला अटक करण्यात आलेला आहे. 10 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्याच्याकडे अधिकचा तपास सुरू आहे. पुढील तपासानंतर याच्यामध्ये आणखीन पुढच्या काही लिंक्स आहेत तर त्या तिथपर्यंत आम्ही पोहोचू. यापूर्वी देखील हा कॉल सेंटर इतर राज्यांमध्ये विविध शहरामध्ये सुरू होता अशी माहिती आहे. नाही, यापूर्वी त्यांनी गुजरातमध्ये केलेलं होतं, आणखीन 1-2 राज्यामध्ये त्यांनी केलं होतं अशी माहिती आहे आणि अधिकचा आमचा त्याच्यामध्ये सविस्तर तपास सुरू आहे. तिथे कारवाई नव्हती झाली? नाही, त्या बाबतीत आता बाकीच्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर माहिती रिव्हील होईल. दुसरा एक विषय असा आहे की अमेरिकन सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही कशी मदत घेणार आहात? आता याच्यामध्ये युएसच्या ज्या नागरिकांची फसवणूक झालेली आहे त्यांच्यापर्यंत रीच आउट करण्यासाठी एफबीआयच्या मार्फतीनं व त्यांचं सहकार्य घेऊन त्याच्यामध्ये तपास करण्यात येईल. त्यांच्याशी काही संपर्क झालेला आहे का किंवा त्यांनी संपर्क केला आहे? त्या बाबतीत आमचा तपास सुरू आहे. यामध्ये आणखी काही लोकांची नावं, कारण तुम्ही जो आकडा पकडला तो भला मोठा आकडा आहे, आणखी वाढायची शक्यता वाटते, कारण ते फक्त छत्रपती संभाजीनगर शहरातलं झालं, इतर देशामध्ये, राज्यांमध्ये, मुंबई, पुणे अशा ठिकाणी नाही. सध्या तर आता जेवढे आम्ही आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडे आमची आता विचारपूस किंवा इंट्रोगेशन चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी निष्पन्न होतील, जसे जसे आरोपी निष्पन्न होतील तशी त्याच्यामध्ये वाढ होईल. त्या बाबतीमध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर किंवा तपासानंतर त्या गोष्टी सांगता येतील. फारुक आहे, बॅकग्राऊंड आहे. नाही, फारुक हा मूळ यूपीचा आहे. त्याचे जन्मापासून त्याचा जन्म याच ठिकाणी शहरामध्ये झालेला आहे. सध्या तर मी इतकंच सांगू शकेल. यात मुख्य आरोपी किती आहेत? नाही, मुख्य आरोपी म्हणून असं म्हणता येणार नाही. आतापर्यंतच्या तपासामध्ये सर्व सपोर्ट पुरवणारा फारुक हा आरोपी अटक केलेला आहे. त्याच्या पुढच्या लिंक्स मध्ये आपण जसं तपासामध्ये इन्व्हेस्टिगेशन होईल तसं तसं पुढच्या लिंक पर्यंत आपण पोहोचू. काय सपोर्ट पुरवायचं सर असं काही सांगता येईल? या ठिकाणी जे ऑफिस त्यांना दिलेलं होतं त्या ऑफिस तयार पाहणे, त्याचं ॲग्रीमेंट करणे किंवा इथं जे काम करणारे जे इतर ते लोक आपण पकडले तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे, त्यांना नेणे आणणे सोडणे, जेवणाची व्यवस्था करणे, या बाबतीमधले इतर सपोर्ट जे काय आणखी असतील